लवडे, विजयजी काठावले या तिन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सरचं स्वागत असेल. जे कॅश प्राइज होतं इंडिव्हिज्युअल अगदी प्रत्येकाला ते अगदी टीमच्या कॅप्टनकडे दिले गेलं आहे. आदरणीय रमाकांत पाटील साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मोहिलीचे आमचे रमाकांतजी पाटील साहेब यांना विनंती आहे आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण या आणि या स्वागताचा स्वीकार करा. किशोरजी पाठारे यांना देखील विनंती आहे. रमाकांत पाटील आणि किशोरजी पाठारे या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण स्वागताचा स्वीकार या ठिकाणी करा. मॅच सुरू होईल. इथे मात्र निगडोले आणि त्यांच्या विरोधात असते. रमाकांतजी पाटील साहेब, किशोरजी पाठारे या दोन मान्यवरांना आपण इन्व्हाइट करूया. आपला शुभ सन्मान या ठिकाणी होईल. आदरातिथ्य आपण या ठिकाणी स्वीकारायचं आहे. मोहिलीवरून अगदी आपण हे पाहुणे आपण पाहतोय. रमाकांतजी पाटील साहेब आणि किशोरजी पाठारे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला कॉम्बॉक्स मध्ये तेजस देशमुख. तेजस सर, 3000 रुपयाचा कॅश प्राइज टेमरी टीम साठी. आदरणीय चलिए मैच ऑन रखिए अंपायर स्कोर आप थोड़ा ध्यान देते रहिए. हे जुड़ेंगे तेजेश. तेजस सर कॉम्बॉक्स मध्ये अतिथी मान्यवरांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सुजल साठी पारितोषिक आहे. विकेट घेतला त्यासाठी सुजल साठी कॅश प्राइज आहे. सुजल या आपण हे कलेक्टर त्याआधी शुभ सन्मान या ठिकाणी पार पडेल. रमाकांतजी पाटील साहेब मोहिलीवरून आहेत, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पडेल. साहेबांना विनंती आपण या. मॅच सुरू राहील. अंपास थोडस दिलगीर व्यक्त करतो. मॅच सुरू राहील. पाहुण्यांचा शुभ सन्मान पार पडतोय. विकेट पहिल्याच बॉलवरती आल्या. रमाकांतजी पाटील जे मोहिलीवरून आहेत. निखिल पाटील यांचं मामाचं गाव खरं तर मोहिले आणि त्याच गावातून ही सर्व मंडळी आपण पाहतोय. आमचे प्रमुख अतिथी रमाकांतजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. तर लगेच बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. चला कॅमेरामॅन, मी विनंती करतो रोशन समोरून थोडं बाजूला व्हा. आपण सर्वांना विनंती असेल कृपया करून व्यासपीठावरती बसलेले प्रमुख अतिथी आहेत त्यांना सामना दिसू द्या. त्यानंतर किशोरजी पाठारे साहेब यांना विनंती आहे आपण देखील स्वागताचा स्वीकार करा. किशोरजी पाठारे साहेब आपणास देखील विनंती आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय माजी सरपंच दिलीप भाई टोंबरे, आदरणीय माजी सदस्य विलाजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करूयात. आणखीन 2 शुभ सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. पाहुण्यांचा शुभ सन्मान यानंतर आपण इनिंग ब्रेक मध्ये जरूर घेणार आहोत. मॅच कडे लक्ष वेधूयात. मॅच कडे लक्ष केंद्रित करूया. कॉम्बॉक्स मध्ये असतील तेजस देशमुख सर, दिलीप भाई टोंबरे आणि विलाजी म्हात्रे साहेब आपलं देखील सरच स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. शांतराव कॉम्बॉक्स मध्ये असतील तेजस देशमुख सर. मॅच कडे आपण लक्ष वेधूयात. धन्यवाद यस सर. कमालीची मॅच आपल्याला पाहायला मिळाली. मागची सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एकेरी धावसंख्या स्कोर कार्ड वरती ऍड होईल. निगडोली टीम फार कमी मॅच खेळते, मात्र ज्या ज्या मॅच खेळते ना त्या मॅच मध्ये विजयपद पटकावल्याशिवाय राहत नाही. अगदी समीर पाटील हा एक हाती खेळणारा खेळाडू एकेकाळी होता, मात्र या खेळाडूला गावातील खेळाडूला घडवलं, दडवलं आणि निगडोली गावाचं नाव या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आणून ठेवलं. प्रत्येक मैदानावरती चांगला खेळ करण्याचा प्रयत्न त्यांचा असतो, मात्र मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय सूर्यकांतजी दलवी साहेब यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सरचे स्वागत. नारायणजी पाटील साहेब आपलं देखील सरचे स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. ओ टू कॉम्बॉक्स ऑन साइडला फटका ड्राईव्ह केले जात आहे. चेंडू आउट ऑफ द पार येईल. या चेंडूवरती चौकार. 4 धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचेल 6-5 या अंकांवरती. संगीतकार यांचे हे संगीत. ऑन साइडला फटका
लॉंग ऑन सीमारेषेला पूर्ण करेल, मात्र क्षेत्ररक्षकांना थांबवलं. झेल संपादित केली जाते. फलंदाज होतोय या चेंडूवरती झेल बाद. बाद झाला फलंदाज आदरणीय वसंतजी जाधव जे कर्जत वरून आहेत पाहुणे. वसंतजी सावंत या साहेबांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सरचे स्वागत. बाटर्स आर यू यस चेक बाउंड्री चेक. चला बाउंड्री चेक करा. वसंतजी सावंत साहेबांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. शुभ सन्मान आपला देखील या ठिकाणी केला जाईल. वसंतजी सावंत साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेचे प्रणेते निखिलभाई पाटील यांना आपण विनंती करूया की आपण शुभ सन्मान करायचा. यस बाटर आउट. फलंदाज या ठिकाणी बाद आहे. अगदी चांगली झेल टिपली जाते. अगदी कमालीची मॅच मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाजीच्या पटलावरती असणारा जय हा खेळाडू खरं तर अतिशय चांगली गोलंदाजी करतोय आणि टेंबरी हे त्याचं मामाचं गाव. मामाच्या गावामध्ये भाचा चांगली कामगिरी करतोय. यावेळेस 3 चेंडूवरती फक्त एकच चांगला फटका पाहायला मिळाला. मात्र उर्वरित चेंडूवरती चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. जितेंद्र पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. शुभेच्छा देतात निगडोली टीमला. त्यांचं देखील आपण वेलकम करूया स्पर्धेच्या माध्यमातून. चांगली बॉलिंग मैदानावरती हाताळतोय जय हा खेळाडू. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. हा फुल टॉस समोरच्या विभागामध्ये लॉप केला. बॉलला क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. पार्थ अतिशय चांगला झेल या ठिकाणी टिपला. अजून एका खेळाडूला सलग दुसऱ्या खेळाडूला करतोय. यावेळेस गोलंदाज जय पाटील खेळाडू बाद. चांगली गोलंदाजी हाताळत असताना क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीनं सजवलं त्या अनुषंगाची गोलंदाजी मैदानावरती आता आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे त्याच्या विपक्षात चांगली गोलंदाजीपेक्षा चांगली फलंदाजी अपेक्षित आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला इथून चांगली भागीदारी अपेक्षित आहे. कारण पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये क्षेत्ररक्षणाचे प्रतिबंधक अशा वेळेस फलंदाजांना मुभा असते मोठे फटके खेळण्याची. मात्र त्याच्या विपक्षात चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक इकॉनॉमिकल ॲव्हरेजचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. फक्त धावसंख्येवरती 5च धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सलगच्या 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश प्राप्त करून दिलं आहे. म्हणजे येणारा चेंडू हॅट्रिक साठी गोलंदाजासाठी घेऊन येईल. चंद्रकांतजी राणे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सलग विकेट हॅट्रिक, षटकार, चौकार आणि विकेट हॅट्रिक साठी प्रत्येकी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळत आहे. हा चेंडू वाईड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतं. बॅट अँड बॉलच्या वेळेस कोणता संपर्क पाहायला मिळाला नाही. स्तब्ध ठेवलं अक्षरशः यावेळेस बॅटिंग करणाऱ्या टीमला. निर्धाव चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या स्थिर आहे. धाव फलकावरती एका चौकाराच्या सहाय्यानं 3 फलंदाज बाद झाल्यानंतर 5 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. ऐकूया 5 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर एक सिनियर समालोचक मराठीचे आमचे चांगले मित्र देखील आहेत. वळगावचा आवाज अगदी समीरजी म्हात्रे सर आणि त्यांच्या समेत आमचे परम मित्र शुभमजी म्हात्रे देखील या ठिकाणी आहेत. ते देखील खूप चांगले समालोचक आहेत. त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सरचे स्वागत आहे या स्मृती ट्रॉफी मध्ये. ओ टू कॉम्बॉक्स स्वागत करू सकळ जणांच्या आलेल्या स्वागत करू सकळ जणांच्या आलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाचे. ही स्पर्धा अशीच काही आहे जणू जय गावदेव क्रिकेट संघ टेंबरी यांच्या संयुक्त विद्यमानानं अगदी निखिलभाई पाटील यांच्या मार्गदर्शनाने या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजनाची कार्यप्रणाली अगदी स्मृती ट्रॉफीची उल्लेखनीय पाहायला मिळते. आणि मैदानाच्या आतमध्ये तसाच लेखाजोखा आपल्याला पाहायला मिळतोय. हे क्रीडांगण बनवण्यासाठी घेतलेली अभिजात मेहनत. अगदी भूमी क्षेत्र होतं, कृषी प्रधान क्षेत्र होतं आणि त्या विभागामध्ये जाऊन एक क्रीडांगण अगदी लाख मोलाचं बनवलं गेलं. आणि त्यानंतर या स्पर्धेची नियोजनाची कार्यप्रणाली अथांगपणे पेलताना हे सर्वजण टेंबरीकर या व्यासपीठाच्या आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. आडव्या बॅटना फटका खेळायचा होता.
फलंदाज आपण पाहता व्यावसायिक क्षेत्रामध्ये अनेक चांगले चांगले मित्र आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण चांगले दात जरूर मागितली, मात्र एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. सुमित डीजे प्रोप्रायटरचे मालक सुमित साजेकर या ठिकाणी उपस्थित, त्यांना देखील आम्ही विनंती करतो आपण सन्मानपूर्वक अतिथी मंचावरती यावं. या चेंडूवरती सिंगल लेग बायची एक सिंगल धावफलक ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 7 या अंकांवरती स्कोर कार्ड पाहायला मिळतंय. मोठ्या धावसंख्येपासून यश सर थांबवलं जात आहे. बॅटिंग करणाऱ्या आष्टे टीमला पनवेल विभागातील हा आष्टे संघ मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी संघर्ष करतोय. गॅप सिलेक्शन पटका क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. धावसंख्येला नवसंजीवनी देणारा आष्टे टीमच्या धावफलकावरती येतोय. चेंडू होतोय फरार, येतोय चौकार. इथे आष्टे टीमसाठी विभाग प्रमुख चषकाचे आयोजन करते कलोती गावाचे आमचे मित्र तन्मयजी पाटील यांच्या माध्यमातून निगडोल टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. स्वागत त्यांचं देखील आपण करूया. विवेकजी पवार निगडोल टीमला त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या. स्वागत त्यांचं देखील आपण करूया. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये श्रीकांत भाई ठोंबरे यांच्या माध्यमातून असेल. 3 विकेट आल्या तर तब्बल 5000 रुपये. प्रवीण ड्रायव्हर टेंबरी ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. अगदी आपण पाहतोय पैसा सर्वांकडेच असो, देण्याची दाना ती सर्वांकडे नसते, पण तिथे पारितोषिक येत आहे. जर मॅचच्या दिशेने लक्ष वेधूया त्या ठिकाणी. हॅट्रिक साठी 5000, एक विकेट साठी नाहीये, माफ करा. हॅट्रिक साठी 5000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथून चांगल्या चेंडूची केली जाते फेकी आणि फलंदाज होतोय या ठिकाणी धावचीच्या स्वरूपानं बाद. बघा किती चांगला कॉम्बिनेशन या ठिकाणी आहे, चांगला ताळमेळ आहे या ठिकाणी आणि फलंदाजाला माघारी परतावं लागत आहे. धावचीच्या स्वरूपानं आपण पाहतोय 2 षटकांचा या ठिकाणी खेळ कंप्लीट होतोय. पहिल्या षटकात धावसंख्या जमली 5, दुसऱ्या षटकात धावसंख्या जमली 7, एकूण धावसंख्या पोहोचली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 6.00 च्या सरासरीनं 12 धावा धावफलकावरती तुम्ही अनुभवताय. डीजे लाव गाणी तुझे. आतमध्ये थँक्यू डीजे. या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती गणेशजी गायकवाड साहेब आणि पांडुरंगजी घरत साहेबांचा शुभ आगमन झालाय, त्यांचं स्वागत आपण करूया. नरेशजी जाधव आणि यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सरचे स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा अगदी शब्द सुमनानं करूया स्वागत. वेलकम सर्व मान्यवरांचं असेल. टेंबरीचे ग्रामस्थ असतील त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सरचे स्वागत आहे. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे लक्ष वेधूया पुन्हा एकदा मॅचकडे. धावसंख्या आपण पाहत आहे 6.00 च्या सरासरीनं 2 षटकानंतर 12 ही धावसंख्या अगदी अष्टे टीमला या सर संघर्ष करावा लागतोय या धावसंख्येसाठी. इथून चांगली 3ऱ्या आणि 4थ्या ओव्हरमध्ये धावसंख्या जमवावी लागेल. 4 षटकामध्ये किमान एक फायटिंग स्कोर, 4 षटकामध्ये आपल्या गोलंदाजांना एक माफक धावसंख्या दुसऱ्या डावामध्ये पुरेल इतकी धावसंख्या आता बनवणं गरजेची आहे. किमान 40 धावसंख्या येणं अपेक्षित आहे स्कोर कार्डवरती. आस्किंग रेट 10चा आणणं गरजेचं आहे. मात्र त्याच्या विपक्षात मैदानावरची कमालीची गोलंदाजी, विस्फोटक गोलंदाजी पाहायला मिळते. बॅकफुट लावून फटका, बॅकवर्ड स्कोर लेग सीमा रेषेच्या दिशेनं फाईन सीमा रेषेला करतोय पूर्ण 4 या धावसंख्येसाठी.
मोठे फटके येत आहेत, परंतु इथे पाहुण्यांचं देखील शुभागमन होतोय. आदरणीय निलेशजी क्षीरसागर साहेब, आदरणीय अनिलजी भोजने साहेब आणि अविनाशजी जाधव साहेब या तिन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं या स्मृती ट्रॉफीमध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. हर्ष ठोंबरे आणि हर्ष दळवी आणि किरण ठोंबरे यांच्या माध्यमातून हर्ष बिअर शॉपच्या माध्यमातून शुभेच्छा आहेत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करूया. मात्र या ठिकाणी बॉलर तयार बॉलिंग ट्रॅक वरती. मिड ऑफच्या दिशेनं फटका डीप मध्ये येतोय. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एकच धाव चेंडूवरती प्राप्त केली जाईल. गोलंदाज स्वागत चौकाराच्या साह्याने केलं होतं. लाईन्थ मध्ये चेंज केली, लेंथ मध्ये चेंज केली, फुटवर्कचा वापर केला आणि हा चेंडू डीप कव्हर मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सिंगल कंप्लीट होत असताना धावसंख्या पोहोचेल ती 17 या अंकांवरती. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज प्रतीक पाटील. फार काही आघाडीच्या फलंदाजांना करता आली आणि भागीदारी जमवली नाही, कारण मोठे फटके खेळण्याचा प्राधान्यता दिली आणि त्यानंतर विकेटची पडझड आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. सातत्यपूर्वक कामगिरी नाही आहे आणि यावेळेस कॅल्क्युलेटचा क्रिकेट कमी आणि एखाद्या चांगल्या चेंडूवरती देखील विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस फटका का फसलाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली, फलंदाज होईल या चेंडूवरती कॉटन बॉलच्या स्वरूपानं झेलबाद. क्षेत्ररक्षकाची कमाल राहिली मैदानाच्या आतमध्ये. धीरज पाटील या खेळाडूला कोण विसरेल. गोलंदाजी आणि फिल्डिंग डिपार्टमेंट असेल किंवा बॅटिंग परफॉर्मन्स असेल, या तिन्ही क्षेत्रामध्ये हा खेळाडू नैपुण्य कामगिरी सातत्यानं करत आलाय आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. हा चेंडू आडव्या बॅटनं ब्रायन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलच्या वेळेस कोणताच संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉलच्या साह्याने धाबसंख्या आपण पंचांनी या ठिकाणी व्हाईट. चला बॅटिंग टीमचा रिव्ह्यू व्हाईट साठी चेक केलं जाईल. तुषार साजेकर असरोटी यांना देखील आम्ही विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. तर थर्ड अंपायर ऑन स्क्रीन वरती या. व्हाईट साठी बॅटिंग टीम रिव्ह्यू. चेतन, इट्स फेअर डिलिव्हरी. कमालीची गोलंदाजी राहिली या मैदानाच्या आतमध्ये. अगदी प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर केला आणि त्यानंतर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सर्वोत्तम कामगिरी राहिली. यस सर, कालच्या आणि आजच्या रात्रीचा विचार केला तर आजची हीच पहिली अशी कदाचित मॅच असावी की या तिन्ही षटकामध्ये इकॉनॉमिकल ॲव्हरेजची षटकं हाताळली आहेत आणि 17 या धावसंख्येपर्यंत रोखलंय. 19 या धावसंख्येपर्यंत आतापर्यंत जमवलंय त्या अस्टेट टीमला. मोठ्या धावसंख्येपासून थांबून ठेवलंय. मात्र चेतन सर सांगतायत की ज्या ज्या वेळेस चेंडू आणि धाबांचं कॅल्क्युलेट सेम असतं ना, त्यावेळेस ती मॅच देखील फार रोमहर्षक पद्धतीनं घडली जाते आणि ते चित्र कदाचित या मॅच मध्ये आपण पाहू शकता का. म्हणजे गोलंदाजीसाठी गोलंदाजीच्या पटलावरती सूरज पाटील
सूरज पाटील या ठिकाणी आपण टाइम जास्त घेऊ नका. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असेल. क्षेत्ररक्षणामध्ये तुम्ही बदल पाहताय आणि फार चांगले क्षेत्ररक्षण समीर पाटील यांच्या माध्यमातून सजवलं जात आहे. अगदी आघाडीची जोडी फार काही कमाल करू शकली नाही. तिसऱ्या क्रमांकावरती येणारा बबलूच्या बॅटमध्ये एक चौकार जरूर पाहिला, पण अनालिसिस मध्ये कोणत्याही खेळाडूला कमाल करता आले नाही. एकेरी दुहेरी धावण्यावर सातत्यानं प्राधान्य दिलं. हा चेंडू ऑन साईडला मिड विकेट मध्ये येतोय. चेंडू उचलला, फेकला, तोपर्यंत धोका संभवेल का? फलंदाज आपल्या प्रॉपिंग क्रीज मध्ये या ठिकाणी पोहोचला की नाही हे आपण तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहूया. मात्र ही दुहेरी धावसंख्या आहे की एकेरी धावसंख्येवरती थांबावं लागलंय. येणाऱ्या तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपण चित्रीकरण हे पुन्हा पाहूया. थर्ड अंपायर कडे हा निर्णय सोपवण्यात आला. कलोताचे आमचे ज्यांनी कलोतामध्ये पहिली नाईटची स्पर्धा भरवली ते नागेशजी ठोंबरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला निगडोल टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. स्वागत आणि स्वीकार त्यांच्या शुभेच्छांचा आपण करूया. आयबा कॅससाठी खरं तर प्रेक्षकांसाठी चंदूजी राणे यांच्या माध्यमातून 500, विजय शेठ पाटील टेंबरीचे आहेत, आयोजक आहेत, त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. निखिलभाई पाटील, भास्करभाई घरात त्यांच्या माध्यमातून जो कोणी फलंदाज अर्धशतक झलकावेल त्याच्यासाठी 2,500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मी तुम्हाला थांबवता. या ठिकाणी फलंदाजानं 2 धावसंख्या कंप्लीट केली आहे, म्हणजे फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पोहोचली जाते. 21 लॉस ऑफ 4 विकेट्स, 5 विकेट्स. पट्ट्यामध्ये आला आणि आज चेंडू प्लॉट मध्ये गेलाय. चेंडू वरती मिळतील 7 धावसंख्या, षटकार. जाऊन पोहोचेल ते 27 या अंकांवरती. आक्रमकता पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती मिळालेल्या संधीचा अगदी फायदा उचलला आणि त्या संधीचं सोनं केलं जात आहे. अगदी या संधीचं सोनं या ठिकाणी केलं जात आहे. 2 चेंडूवरती तब्बल 8 धावसंख्या आता खर्च केली जाते. स्ट्रॅटेजी केली, चेंज केली जाते. प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर केला जातो. मनगटाची ताकद वापरली जाते, युक्तीचा वापर केला जातो. हे सर्वच काही वापरावं लागेल. हा चेंडू हवा तसा बॅट वरती येत नाहीये. चेंडू शॉर्ट स्क्वेअर मध्ये उचलला. एकेरीला दुहेरीमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने 29 लॉस ऑफ 5 विकेट, 5 गडी गमावल्यानंतर 29 धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. धावांसाठी संघर्ष आता आष्टे टीम मैदानाच्या आतमध्ये करते. किमान 4 षटकामध्ये 24 बॉल मध्ये एक 40-45 धावसंख्या उभारण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न केले जात आहेत. आता कमीत कमी धावसंख्येला रोखण्यासाठी निगडोली टीमचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. त्या आष्टे टीमच्या खेळाडूवरती बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती बॅकफुट फटका बऱ्याच काळाव्यामध्ये चेंडू नो मॅन लँड मध्ये पडला जातो. तोपर्यंत बॉल उचलला, फेकला, तोपर्यंत या चेंडूवरती पुन्हा एकदा दुहेरी धावसंख्येच्या संख्येत दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 31. 31 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकानंतर फार नाजूक परिस्थिती होती बॅटिंग करणाऱ्या आष्टे टीमची. मला तिसऱ्या षटकात धावसंख्येचा कॅल्क्युलेटर बदलला आणि धावसंख्येमध्ये विलोपनीय बदल पाहायला मिळतोय. हा चेंडू थांबला, तो संपला. चेंडू आउट ऑफ द पार. चेंडू वरती मिळतात 4 धावा. विकासजी फराट, संदेश फराट यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. वेस्ट हाईट चेक केले जाईल. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू असेल. भीमासाठी हा रिव्ह्यू या ठिकाणी यूज करण्यात आला. वेस्ट हाईट या ठिकाणी चेक केलं जाईल. ओव्हर द हाईट की वेस्ट, ओव्हर द वेस्ट आहे की बिलो द वेस्ट चेक केलं जाईल. बॅटरचा रिव्ह्यू आहे ना.
यस, इथे चेक केलं जात आहे जरूर. नेक्स्ट मॅच यानंतर खरं तर विनंती असेल त्यानंतर डी ग्रुप मधील शेवटची मॅच पहिल्या फेरीतील पेंडिंग आहे. पाली बी आणि त्यांच्या विरोधात वयाल तेजस देशमुख यांचा संघ. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये इथे दाखल व्हा. पाली आणि त्यांच्या विरोधात वयाळ हा सामना असेल. दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करण्यासाठी या, सध्याच्याकडे रिपोर्टिंग करण्यासाठी आपण इथे या. इट्स नो बॉल, रिव्ह्यू रिटेन. सक्सेसफुली रिव्ह्यू या ठिकाणी कंप्लीट होता. बीमरचा हा नो बॉल आणि त्यानंतर फ्रीडचा हा बॉल. भरपूर फायदा उचलला जातोय फ्रीडच्या या बॉल वरती. धावसंख्येला विलोपनीय बदल करण्याची आवश्यकता होती आणि त्या विरोधात आलेला हा दमदार चमकदार धावसंख्येमध्ये बदल करणारा हा चमकदार षटकार. क्रिकेट सामने रंगले तर प्रकाश झोतात. ग्रामीण क्रिकेट सामने रंगले तर प्रकाश झोतात. ठेवलाय नयन पाटील स्मृती चषक भावाच्या आठवणीत. वेळ प्रत्येकाची येते, थांबा, वेळ जाऊ द्या, संकटालाही सांगा. संघर्ष करण्याची ताकद माझ्या दमदार अंगात आहे, प्रयत्नामध्ये माझ्या जोश आहे आणि ही वेळ जाऊ द्या, कारण मला थांबून माझ्या गावाचं नाव मोठं करायचं आहे या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये. स्मृती ट्रॉफीमध्ये मला ही ट्रॉफी जिंकायची आहे. मात्र यावेळेस मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या तुम्ही पाहताय, मैदानी या चेंडूवरती आपण पाहता. पंचांनी या चेंडूला अवांतर घोषित केलं. धावसंख्या 43 अंकांवरती असताना धावसंख्या 43 अंकांवरती पोहोचताना पाहायला मिळते. आपण पाहतोय एकच रिव्ह्यू या ठिकाणी दिला गेलाय. याची सूचना आपल्याला देण्यात येते. इथून बॉलर तयार बॉलिंग ट्रॅक वरती. खोलवट टप्प्याची ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं धावसंख्या स्थिर येते 43 अंकांवरती. 44 ही धावसंख्येची आवश्यकता असेल बॅटिंग करणाऱ्या निगडोली टीमला. मात्र आपण पाहतोय पाली टीमचे कर्णधार आणि यंगस्टर वायर टीमच्या कर्णधारांना आम्ही विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी लगेच जॉईन व्हायचं आहे. टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करूया. त्याआधी शुभ सन्माना टॉस करूया. तेजस आले, तेजू आले, पाली टीमचा कॅप्टन आपण देखील या. स्वरांश इलेव्हन आदित्य स्मृती यंगस्टर वयाळ या नावानं संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करेल. चला पाली टीमचा कॅप्टन, चला पाली टीमचा कॅप्टन लगेच या. तेजस या ठिकाणी आहेत, वयाळ टीमचा कॅप्टन प्रेझेंट. तर पाली टीमच्या कॅप्टनला विनंती आपण लगेच या. दुसरं सत्र सुरू होण्याच्या आधी, पहिला बॉल डिलिव्हर होण्याच्या आधी जर पाली टीमचा कॅप्टन आले नाही तर उपस्थित कॅप्टन तेजस वयाल टीमचा कॅप्टन त्यांना टॉस विन दिला जाईल. चैतन्य या लवकर, टॉस केला जाईल. यानंतर शुभ सन्मानाकडे देखील आपल्याला जायचं आहे. स्वरांश इलेव्हन आदित्य स्मृती यंगस्टर वयाल या नावानं संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. आता पुरस्कर्ते भरपूर सारे आपण वयाल टीमला पाहतो. कमाईचा खाली यंगस्टर आर्मीचा पाहायला मिळाला आहे. नरेश शेठ मुने यांनी देखील या टीमला बऱ्याच वेळेला पुरस्कर्त्यांना आपण पाहिलं. एक चांगले पुरस्कर्ते आहेत रायगड मधील सर्वोत्कृष्ट पुरस्कर्ते नरेश शेठ मुने यांचं देखील स्वागत असेल. आदरणीय आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत टेंभरीचे माजी सरपंच दिलीपभाई ठोंबरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ असे टॉस या मॅचचा करायचा आहे. एका बाजूला गावदेव पाली आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय स्वरांश इलेव्हन आदित्य स्मृती यंगस्टार वयाल तेजस आणि सोहेल, दोन यंगस्टार चौक विभागातील एक स्टार खेळाडू पाहायला मिळतील.
समोर या मधी 2 कॅप्टन आहेत. इथे पाली टीमचा कॅप्टन आहे सोहेल भालेकर, इथे तेजस देशमुख वयाल टीमचा कॅप्टन. 4 ओव्हरची मॅच. हेड अँड टेन कॉल. हेड इज कॉल. तेजूचा कॉल आणि हेड पडला. तेजू निर्णय का असेल? निर्णय फक्त सांगा. चला अगदी दोन्ही टीमला शुभेच्छा देऊ. तेजू निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. लगेच आपण शुभ सन्मानाकडे बोलूया. अगदी ग्रुप ग्रामपंचायत टेंबरी माजी सरपंच आपण पाहतोय, कार्यसम्राट सरपंच आदरणीय दिलीपभाई टोंबरे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेचे प्रणेते आणि याच गावातील खरं तर ग्रुप ग्रामपंचायत टेंबरी माजी उपसरपंच, खरं तर एका युवा नेतृत्वाच्या माध्यमातून आपण पाहायला गेलं राजकारणामध्ये ज्यांनी अगदी वारसा जपला ते अगदी दिलीपभाई टोंबरे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. तदनंतर आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत टेंबरीचेच खरं तर माजी सदस्य विलासदादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. यांना विनंती आपण देखील स्वागताचा स्वीकार करा. राहुलजी पाटील आणि केतनजी पाटील या वया टीमचे पुरस्कर्ते आहेत. माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत टेंबरी आदरणीय विलासदादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. निखिलभाई पाटील, भास्करजी घरत या स्पर्धेचे प्रणेते आहेत. जगदीश दादा जॉईंट होतील. ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकतो हा शुभ सन्मान पार पडतोय. तदनंतर गणेशजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. गणेशजी गायकवाड. तदनंतर नारायणजी पाटील साहेब यांना देखील विनंती आपण देखील स्वागताचा स्वीकार करा. माजी सदस्य गणेशजी गायकवाड साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. नारायण पाटील साहेब यांना देखील विनंती आपण देखील स्वागताचा स्वीकार करा. सचिनजी ठाकूर यांना देखील विनंती आपण देखील या ठिकाणी स्वागताचा स्वीकार करायचा. सचिनजी ठाकूर यांना देखील विनंती आपण देखील या स्वागताचा स्वीकार करा. राज ठोंबरे यांचे परम मित्र भावेशजी कनोजे जे ठाण्यावरून मॅच या ठिकाणी पाहत आहेत आणि तिने सांगितलं इथे फलंदाज चौकार षटकार बेधडक ठोकतात आणि निखिलभाई यांचं आयोजन कडक पाहायला मिळालंय. भावेशजी कनोजे यांच्या माध्यमातून निखिलभाई आणि निखिलभाई यांच्या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आरडी ग्रुप ठाणे यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. नारायणजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान पार पडतो. इथून जास्त टाइम घेऊ नका. 20 मिनिटांचा अवधी असेल या ठिकाणून. जास्त टाइम घेतला तर आपल्याला पेनलाइज केलं जाईल याची विशेष सूचना आपल्याला देण्यात येते. अनिलजी भोजने साहेब यांना विनंती आपण स्वागताचा स्वीकार करा. आपणास विनंती अनिलजी भोजने साहेब आपण या स्वागताचा स्वीकार करा. आदरातिथ्य पाहुण्यांचा केला जातो. गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. अविनाशजी जाधव साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील स्वागताचा स्वीकार करा. मॅचला सुरुवात सेकंड सुरुवात तेजस देशमुख सर असेल थोड्याच अवधीमध्ये पण उल्या कॉम्बॉक्स मध्ये अविनाशजी जाधव साहेब यांना विनंती आहे शुभ सन्मान आपला स्वीकारा. यानंतरचे शुभ सन्मान इनिंग ब्रेक मध्ये केले जातील. वयाल टीम स्वरांश इलेव्हन आदित्य स्मृती यंगस्टर वयाल टॉस जिंकला. तेजू आमच्यापर्यंत निर्णय तुमचा पोहोचवा. फिल्डिंगचा निर्णय बॅटिंगसाठी नेक्स्ट मॅच मध्ये इन्व्हाइट केलं गावदेवी पाली टीमला. राहुल पाटील, केतन पाटील या टीमचे पुरस्कर्ते आहेत. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये ऐकूया तेजस देशमुख सरांना. पहिला चेंडू व्हाईट यॉर्कर आपण पाहिला. चांगली सुरुवात केली आहे. डाऊन द लेग साइड चेंडू पंच या चेंडूला खराब घोषित केले. एक्स्ट्राची ही धावफलक खुली केली. व्हाईटचा हा बॉल तुम्ही पाहताय. धावसंख्या जमवायची आहे बॅटिंग करणाऱ्या निगडोली टीमला. खरं तर पहिल्या 3 षटकामध्ये धावसंख्येचा आलेख तुम्ही जर पाहिला ना तर फक्त 19 धावसंख्या होती. मला त्या 4थ्या षटकामध्ये कॅल्क्युलेटर बदललं आणि धावसंख्या पोहोचली ती 43 अंकांवरती. 44चा पाठलाग करत असताना पहिला व्हाईट यॉर्कर पाहायला मिळाला. त्यानंतर सिंगल आली आणि त्यानंतर ही दुहेरी धावसंख्या धावफलकामध्ये विलोपनीय बदल पाहायला मिळते. 24 बॉल 44 या धावसंख्येचा पाठलाग करताना पहिल्या 2 चेंडूवरती 2 ही धावसंख्या पाहायला मिळते. म्हणजे इथून 22 चेंडू शिल्लक असावेत आणि गरज येते 42 या 42 धावसंख्येची गरज आहे. मॅच सुरू आहे. 42 धावा करायच्या. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. टेंबरी ग्रामपंचायतीचे विद्यमान
उपसरपंच रुपेजी पवार साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन झालाय. त्यासोबत सुप्रसिद्ध गाडा मालक लहुजी म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतं. त्यांना देखील विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सरचे स्वागत आहे. वयाल टीमला ज्यांनी पुरस्कृत केले नेक्स्ट माझे वयाल टीम इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते केतन पाटील यांना देखील विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. खरं तर बरेचसे मान्यवर आपण पाहतोय या ठिकाणी तलवार टीमला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले आहेत, ज्याने 5 बाईक त्याच्या कारकिर्दीमध्ये जिंकल्यात. अगदी कोण गावाचा ब्रँड अर्थातच अनिकेत म्हात्रे आणि त्यांच्या समवेत संदेशजी म्हात्रे, सारिका स्मृती कोण टीमचे हे पुरस्कर्ते पॅकर आपण नेहमीच पाहत असतो. आणि त्यांच्या समवेत हेमंतजी सिसवे यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. अनिकेत म्हात्रे, संदेश म्हात्रे आणि हेमंत सिसवे यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. चला तिन्ही मान्यवरांना आपण विनंती करू. अनिकेतजी म्हात्रे साहेब, संदेशजी म्हात्रे आणि हेमंतजी सिसवे यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती तलवार टीमला सपोर्ट करण्यासाठी नेहमीच हे पाहायला मिळतात. मैत्रीपूर्ण संबंध आहेत, त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती जाऊ. कॉम्बॉक्स मध्ये ऐकूया तेजस देशमुख सरांना. इथून चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल ॲव्हरेजची गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मात्र विस्फोटक खेळाचं रूप समीर पाटीलचं अनेक मैदानावरती आपण पाहिलं. त्याची बॅट जर ओपन झाली ना तर समोरच्या गोलंदाजांना अगदी मोठे फटके पाहायला मिळतील. हा चेंडू गॅप सिलेक्शन, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू होतोय फरार, येतोय समीर पाटीलच्या बॅटमधून चौकार. चार धावसंख्येच्या बरोबरीनं पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतो आणि धावसंख्या पोहोचली जाते ती 44 या धावसंख्येचा पाठलाग करताना 9 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथून कॅल्क्युलेटचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. कॅल्क्युलेटचा क्रिकेट जरूर खेळावा लागेल, परंतु आपण पारितोषिक या ठिकाणी येत आहे. लगातार 2 विकेटसाठी हे पारितोषिक आहे. सारिका स्मृती टीमचे पुरस्कार पाकर आहेत. या नावाने संघ कोण संघ खेळताना आपण बराच वेळेला पाहत असतो. जे संदेशजी म्हात्रे आणि हेमंतजी सिसवे यांच्या माध्यमातून लगातार 3 विकेटसाठी, माफ करा, लगातार 3 विकेटसाठी इथे 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक. आदरणीय तन्मयजी पाटील यांचं या ठिकाणी शुभ पवित्र आगमन झालंय. युवा सेना अध्यक्ष कलोते यांचं या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होते. त्यांना मी सन्मानपूर्वक अतिथी मंचावरती आमंत्रित करतो. यावेळेस समालोचन कक्षाला या ठिकाणी सलामी देणारा येतो या ठिकाणी षटकार शुभम म्हात्रेच्या हातामध्ये या ठिकाणी चेंडू जातोय. समीर पाटीलच्या सोबतीनं चांगला खेळ मैदानामध्ये होतोय साकार. 6 धावसंख्येच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते. खरं तर शुभम म्हात्रे चांगले समालोचक आहे. त्याने आयवाझेल पकडला. चंदूजी राणे यांच्या माध्यमातून 500, विजय शेठ पाटील यांच्यामध्ये 200, 700 रुपये तेजो आम्ही दोघं आहोत इथे वाटून घेऊ. आता धावसंख्या आपण पाहताय ते 15 अंकांवरती गोलंदाजाचं स्वागत या ठिकाणी केलं जातं ते षटकाराच्या सहाय्यानं. धावफलक 15 अंकांवरती असताना फटका फसला या ठिकाणी आपण पाहतो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगानं जाईल, मात्र समीर पाटीलना या चेंडूवरती एकेरीच धावसंख्येला रोखलं. त्याला माहिती आहे विकेट या ठिकाणी महत्वाची आहे. विकेट महत्वाची आहे. 700 रुपयाचा कॅश प्राइज आपण पाहतो. चंदूजी राणे यांच्या माध्यमातून 500, विजय शेठ पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज. शुभम म्हात्रे ऑन स्क्रीन वरती चेहरा पाहतोय, चॉकलेट बॉय आहेत. शुभम म्हात्रे 700 रुपयाचा कॅश प्राइज मिळाला आहे. चांगले समालोचक आहात तुम्ही. पण हे अगदी 700 रुपये कुठे खर्च कराल? पोरांवरती कराल की आमच्यावरती? दोघांवरती अर्धे अर्धे. धन्यवाद शुभम. दोस्ती देखील जपायची आणि गावात देखील राहायचं, हे महत्वाचं आहे. इथून मैदानाच्या आतमध्ये सिंगल कंप्लीट झाली. सिंगलच्या बरोबरी धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 17 अंकांवरती. विकेट मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी ठेवणं गरजेचं हे जाणणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये समीर पाटील. अगदी तंत्रशुद्ध फटकेबाजी, कॅल्क्युलेटचा क्रिकेट मैदानामध्ये सातत्यपूर्वक खेळत असतो. खराब चेंडूला मनगडातील ताकद आणि युक्तीचा वापर करून फटकेबाजी. मात्र त्यापेक्षा अष्टे टीम यावेळेस बॉलला उडवलाय ऑन साइडला. चेंडू लॉंग ऑन सीमा रेषेला करेल क्लिअर, येईल या चेंडूवरती षटकार.
6 धावसंख्येच्या बरोबरीनं धीरज पाटील खेळतो 2 षटकाराच्या मदतीनं 3 चेंडू खेळत असताना 13 अंकांवरती. या 13 अंकांच्या योगदानाच्या सहाय्यानं टीमची एकूण धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 23 अंकांवरती. चांगली बॅटिंग मैदानावरती चांगली भागीदारी या ठिकाणी बिल्ड केली जाते. 44 या धावसंख्येचा पाठलाग करताना चांगली सुरुवात राहिली आहे. यावेळेस गुडघे टेकून हा फटका स्क्वेअर ऑफ द लाईन डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या वरून येईल हा दणदणीत षटकार. मदतीनं अफलातून क्रिकेटचा स्टँडर्ड समीर पाटील शांत स्वभावाने फलंदाजी साकारित करतोय आणि दुसऱ्या बाजूला धीरज पाटील आक्रमकता विध्वंसता ही फटकेबाजी साकारित करत असताना धाव फलकामध्ये विलोपनीय बदल. अजून एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न एसटी रक्षक सुद्धा चेंडूवरती येण्याचा प्रयत्न मात्र स्क्वेअर लेग मध्ये. या ठिकाणी काय घडलं मैदानाच्या आतमध्ये जिथे समोरचे थांबले तिथे तुमचा खेळ थांबवला. हे चित्र मैदानाच्या आतमध्ये घडलं. ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी दुहेरी धावसंख्येचे संकेत आणि दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं 2 षटकांचा या ठिकाणी खेळ कंप्लीट होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनं धावसंख्या पोहोचली जाते 44चा पाठलाग करताना 31 या अंकांवरती. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 चेंडू आणि आपण पाहतोय 44 धावसंख्येचा पाठलाग करताना एकूण धावसंख्या 31 या अंकांवरती आहे. म्हणजे शेवटचे 6 बॉल आणि आता गरज आहे 13 धावसंख्येची. बारा चेंडू आणि गरज आहे ती 13 या धावसंख्येची. मात्र इथून चांगली गोलंदाजी साकारित करावी लागेल बॉलिंग करणाऱ्या आष्टे टीमला. मात्र धावसंख्या आहे ती 31 या अंकांवरती. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूच्या साहाय्याने धावसंख्या स्थिर आहे धाव फलकावरती. शेवटचे 11 चेंडू आणि आता गरज येते 13 धावसंख्येची. इथून आतमध्ये पाहायला मिळते षटकार आपल्याला पाहायला मिळते. 6 धावसंख्येच्या मदतीनं चेंडू आणि धावांमध्ये अंतर कमी करणारी फटकेबाजी आपल्याला यश सर पाहायला मिळते. या 6 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 37 अंकांवरती. चांगली बॅटिंग. हा चेंडू आपण पाहताय या वेळेस बॉलला उडवलाय. 2-2 षटरक्षक चेंडूच्या मागे धावतील तोपर्यंत चेंडू होतोय फरार. येतो या चेंडूवरती चौकार. ठेवलाय नयन पाटील स्मृती चषक भावाच्या आठवणीत. ठेवलाय नयन पाटील स्मृती चषक भावाच्या आठवणीत. नयन भावाच्या आठवणीत ठेवलाय नयन पाटील. थँक्यू. या ठिकाणी रमाकांतजी साहेब यांच्या माध्यमातून षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज येते. त्याचं या ठिकाणी आपण पाहता विजयाचा येतो या ठिकाणी
विलोपनीय षटकार आणि या षटकारासाठी आपण पाहतोय समीर पाटील यांच्यासाठी हे 100 रुपयाचं कॅश प्राइज राज गावंडे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक येते. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत यावेळेस करूया. कॉम्बॉक्स मध्ये आपल्याला बदल पाहायला मिळेल. एस जी मालकर सर असतील. तन्मयजी पाटील कलोत्या यांना मी मुख्य मंचावरती आमंत्रित करू. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. मी तन्मयजी पाटील आदरणीय तन्मयजी पाटील यांना विनंती करू आपण मुख्य मंचावर